आणि यानंतर थेट जाऊयात निलेश राणे सध्या बोलतायत। तर निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी निलेश राणे पोहोचलेले आहेत। कणकवलीमध्ये पैसे वाटपाचे आरोप सातत्याने निलेश राणे यांनी केलेले आहेत। काल देखील एका गाडीमध्ये काही रोकड आढळून आलेली होती, तेव्हा देखील निलेश राणे मध्यरात्री 1 वाजता पोलीस स्थानकात गेलेले होते आणि आता ते निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेत आहेत। 2 नंबरच्या कुठल्या व्यवसायातून येऊ शकला असता किंवा आला असेल आपल्याला माहित नाही, पण त्याच्यासाठी तुम्हाला चौकशीसाठी त्या माणसाला बोलवावं तर लागलं होतं। साहेब, तुम्ही त्याला बोलवायला तर पाहिजे होतं। तुम्ही त्या माणसाला बोलवलं नाही आणि तुम्ही माझ्यावर केस टाकली। ठीक आहे, चला माझ्यावर केस टाकली, काय हरकत नाही, पण तुम्ही असं कसं डिसाईड केलं की तो इन्कम टॅक्स ऍक्टच असावा? नाही मॅडम, बघा आता कोणाच्या घरात जर ब्लॅक पैसा मिळतो तर त्याच्यावर कुठले कुठले सेक्शन लागतात, ते सगळे सेक्शन तुम्ही त्याच्यावर लावणार आहात का? मॅडम, मी आपल्याला जे मी बघितलंय माझ्या एक्सपिरियन्समध्ये, माझ्या अनुभवामध्ये, कॅश घरामध्ये पकडली गेली तर त्याच्यावरती कुठले कुठले नियम लागतात मी पाहिजे वकिलांना तुम्हाला द्यायला सांगतो। सेम केस वेगवेगळ्या भागामध्ये देशामध्ये घडलेल्या केसेस तुम्हाला मी सुप्रीम कोर्टापर्यंतची रेफरन्स देतो। मग तुम्ही कसं ठरवलं की हे इन्कम टॅक्स होतं म्हणून? अच्छा, मला एक सांगा, जर तर ते दाखवा मला कुठे लिहिलंय असं। यांनी मला नाही आहे मॅडम, मी तुमच्या विषयाला कधी कट नाही करणार किंवा कट करत नाहीये। मला ह्या साहेबांनी दाखवायला पाहिजे होतं। मी ह्या साहेबांच्या विश्वासावर साहेब मी त्या दिवशी निघून गेलो की चला तुम्ही बाकीची कारवाई करा म्हणून। कारवाई तुम्ही मला काय चालली आहे ते पण तुम्ही सांगितलं नाही। अहवाल जो समितीकडे तुम्ही पाठवलाय, तुम्ही म्हणताय पब्लिक डॉक्युमेंट आहे, मग पब्लिककडे कुठे आहे? मीडियामध्ये यायला पाहिजे होता। काल रात्रीची घटना, ती दोन्ही माणसं फ्री मध्ये फिरतायत। आता सांगा मला साहेब, पोलीस सांगतायत तुमची जबाबदारी आहे, तुम्ही सांगताय पोलिसांची जबाबदारी आहे, आम्ही काय समजायचं याच्यामध्ये? कालची कार्यवाही ही पोलीस गस्तीवरती किंवा नाकाबंदीवरती असताना केली। त्या कार्यवाहीमध्ये जे गस्तीवरती किंवा नाकाबंदीवरती जे पोलीस अधिकारी होते त्यांनी FST ची आपली टीम आहे त्यातल्या पोलीस कर्मचाऱ्याला फोन करून ही सूचना दिली की असं रक्कम आपल्याला सापडलेली आहे। मग त्यानंतर त्यांनी आपली FST टीम मध्ये जे पोलीस कर्मचारी होते ते पोलीस कर्मचारी त्या सदर ठिकाणी पोहोचले। त्या ठिकाणानंतर तिथे त्यांनी पोलिसांनी ती सर्व कार्यवाही केली आहे। काल जो पोलिसांचा पंच हो, मग तुम्ही सांगताय पोलिसांवर जबाबदारी आहे का ही? सर तेवढं मला स्पष्ट सांगा, ही पोलिसांवर जबाबदारी आहे का? हो सर, त्यांनी रक्कम जप्त करून मग काल पंचनामा तुमच्या अधिकाऱ्यांनी का केले? सर, पोलिसांनीच पंचनामा नाही, काल तुमच्या अधिकाऱ्यांनी केले। जे इलेक्शन कमिशनचा बॅच लावून आले होते 2 अधिकारी, त्याच्यामध्ये एकाचं नाव वराडकर, आडनाव वराडकर। सर, ते या जे पंच आहेत सर यांच्या समक्ष करायची कार्यवाही आहे। पंचनामा करणारे पोलीस ऑफिसरच असतात ते। मग त्यांच्यामध्ये खाली सही कोणाची आहे पंचनाम्याखाली? पंचांची सही आहे, पथक प्रमुखांनी यांची सही आहे, पोलीसची पण सही आहे। पण सही आहे, पण म्हणताय तुम्ही, नुसती त्यांची नाहीये। बघा, नुसती त्यांची आहे का? पण म्हणताय ना तुम्ही। मग आता मला सांगा त्याच्यावरती काय आम्ही समजायचं? तुमच्याकडे मॅटर आहे की पोलिसांकडे? तुम्ही मला स्पष्ट सांगून नका माझ्याकडे मॅटर नाही पोलिसांकडे, मी पोलिसांकडे जातो। सर, पोलिसांच्याकडचाच मॅटर आहे सर। मग तुम्ही काल अधिकारी का पाठवले? सर, FST त्या नॉर्म्स मध्ये, बरोबर, त्या कंडिशन मध्ये, बरोबर आहे। आता म्हणजे तुमच्याकडे एकही अधिकार नाही की तुम्ही ह्याच्यावर ऍक्शन घ्याल? नाही सर, मी आता ही जी रक्कम कळवलेली आहे मला, पोलिसांची जो रिपोर्ट आलेला आहे त्यानुसार मी जिल्हा समितीला माझ्याकडून अहवाल पाठवणार या कार्यवाहीबद्दल। म्हणजे तो अहवाल परत रद्दी होणार? सर, मी माझा अहवाल पाठवणार। तुमचा अहवाल जो आहे साहेब, तुम्ही पब्लिक सर्वंट आहात, मी पण पब्लिक सर्वंट। तुम्ही हे पब्लिक डॉक्युमेंट, पब्लिक डोमेनचे डॉक्युमेंट तुम्ही बाहेर दाखवत नाही ना, मला दाखवत आहे ना, मला सांगताय प्रोसिजर कुठपर्यंत आहे। उलट हे सगळी जी काय कारवाई चालली आहे ना, उलटी चालली आहे। तुम्ही प्रेशर मध्ये आहात मला माहिती आहे। मला फक्त एवढंच सांगा, ह्यामध्ये आता तुमचं पुढचं पाऊल काय? सर, मी हा जिल्हा समितीला अहवाल पाठवणार। ते तुम्ही मागचं पण पाठवला होता। सर, माझ्या अधिकारामध्ये
जी अशी कार्यवाही अहो होते, मग तुमच्या अधिकाराकडे नाहीये ना, तुमच्या अधिकारामध्ये नाहीये. तुम्ही आमच्या उमेदवारांचे फॉर्म 2-2, 2.5 तास इकडे थांबून ठेवले, मग तुमच्याकडे ते अधिकार होते का? तुमच्याकडे निवडणुकीचे 2.5 फॉर्म व्हेरिफिकेशनचे अधिकार होते 2.5 तासासाठी. आता तुम्ही म्हणताय की आता हे अधिकार माझ्याकडे नाही. साहेब असं नका करू. मला फक्त एक स्पष्ट सांगा की आम्ही किंवा तुम्ही ह्याच्यातलं पुढचं पाऊल काय उचलणार? तुम्ही अहवाल समितीकडे देणार, ते अहवाल तुम्ही आम्हाला देणार आहात की नाही? सर मी अहवाल आपल्याला उपलब्ध करून देतो. कधी देणार मला सांगा. मागचा अहवाल कधी देणार नाही, हा अहवाल कधी देणार? मी आजच उपलब्ध दोन्ही अहवाल आपल्याला करून देतो. ठीक आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही पोलिसांना इन्स्ट्रक्शन काय दिली आहे का गस्त वाढवण्यासाठी? सर मी आपल्याला त्या दिवशी आपण जशा सूचना केल्या होत्या त्या पद्धतीने आपण अहवाल म्हणजे गस्ती तेव्हाही वाढवलेली होती. सर आपल्याला मी म्हणतो की तुम्ही 3 पथक होते तिथे आपण 5 पथक केले. अहो कसले 3 पथक 5 पथक साहेब? काल रात्री ही घटना घडल्यानंतर मी अशोक सावंत नावाचे भारतीय जनता पक्षाचे तिथे पदाधिकारी आहेत, त्यांच्या घराच्या बाहेर 10 गाड्या उभ्या होत्या. मी स्वतः गेलो. त्यांनी खिडकीतून माझं म्हणणं आहे बॅग कुठेतरी फेकली आहे. मी पोलिसांना सांगितलं साहेब नुसत्या गाड्या कुठे चेक करताय? ते ठीक आहे सर, ते नंतर आले 10 मिनिटांनी गाड्या चेक केल्या. मी म्हटलं साहेब रात्रीचं घर बाजूला आहे, गाडीमध्ये पण पैसे ठेवले का? म्हणजे ही चेकिंग चालू आहे. कुठेतरी आवाज येतो अच्छा रात्री किंवा पहाटे सगळं पिनड्रॉप सायलेन्स असतं, कुठेही वस्तू टाकली ना आवाज येतो. आम्ही सांगतोय सर कुठेतरी आवाज येतो, काहीतरी कुठेतरी फेकलं गेलंय, कुठेतरी बॅग मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर खिडकीच्या बाहेर फेकली गेली. मी सकाळी 5 वाजता तरी घराच्या बाहेर गेलो, नाहीतर तुम्हीच माझ्यावर ट्रेसपासिंगची केस लावली असती. मी घराच्या आतमध्ये नाही गेलो. मी पहिला अधिकाऱ्यांना बोलवलो, साहेब 3-5 गाड्यांनी मॅडम काही होणार नाही. हे रांगेत उभे असताना पैसे वाटतील. सावंतवाडीमध्ये तसा प्रकार घडला. संजू परबच्या वॉर्डमध्ये रांगेत उभे असताना पैसे वाटताना पकडले गेले. मग कसली गस्त आहे मॅडम? निवडणूक अधिकारी म्हणून आम्ही तुमचा रिस्पेक्ट देतो. काय म्हणून आम्ही रिस्पेक्ट द्यायचा मला सांगा? तुम्ही पंच म्हणून जे पाठवता ते पंच, त्यांना काही अधिकार नाही. ते काय कर मॅडम, गंभीर गोष्ट आहे. मी बोललो काय केलं तुम्ही? पंच म्हणजे पंच नाही की तुम्ही निवडणूक अधिकारी आहात. त्यांनी फक्त बाहेरून गाडीची शूटिंग केली, 2 दरवाजे उघडले, आतमध्ये शूटिंग केली. मला सांगितलं त्याच्यामध्ये काही आक्षेपार्ह नाही. तिला गाडीला नंबर प्लेट नाहीये. 10 नंतर म्हणजे 10 PM नंतर ही गाडी पकडली गेलेली आहे, जेव्हा तो सायलेंट झोन असतो. त्याच्यामध्ये कोणी प्रचारासाठी बाहेर पडायचं नसतं. विदाउट नंबर प्लेट एक गाडी 10 दिवसापासून 5 दिवसापासून मालवणमध्ये फिरते, पण त्यांना ते आक्षेपार्ह वाटलं नाही. तो एका आरोपीला बाहेर पळवण्यासाठी आला होता, त्यांना ते आक्षेपार्ह वाटलं नाही. भेट घेतली. त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, काय स्वरूपाची कारवाई होते? सगळं काय तुमच्या समोर झालेलं आहे. तुम्हाला चित्र कळलं असेल की काय चाललंय. मालवणमध्ये एक वेगळा न्याय किंवा न्यायव्यवस्था ही मालवणमध्ये वेगळी आहे. हे जरा खाली धरा. मालवणमध्ये न्यायव्यवस्था वेगळी असं एक चित्र तुम्हाला मालवणमध्ये बघायला मिळेल. तुमच्या समोर योगायोगाने म्हणा पण सन्माननीय जिल्हाधिकारी मॅडम होत्या आणि तिकडे आरो होते निवडणूक अधिकारी. त्यांच्यासमोर मी मागच्या जो काय 4 दिवसापूर्वी जो पैशाचा प्रकार होता तो पकडून दिला, त्याचाही अहवाल अजूनपर्यंत आलेला नाही असं ते म्हटले. माझ्यापर्यंत आलेला नाही पण त्यांनी पुढे पाठवलं आहे आणि ते स्वतः म्हटले हे पब्लिक डोमेनमधले डॉक्युमेंट आहे, पब्लिक डॉक्युमेंट आहे, ते त्यांना मिळाले पाहिजे, सगळ्यांना दिसले पाहिजे. अजूनपर्यंत ते कोणाला दिसले नाहीत. माहीत नाही ते कुठल्या पब्लिक डॉक्युमेंटची विषय म्हणजे कुठली गोष्ट करतात. दुसरा कालचा विषय अजूनपर्यंत FIR नाही. अच्छा मागच्या विषयामध्ये पण FIR नाही, FIR माझ्यावर झालेली आहे. कालच्या विषयामध्ये पण सकाळी 5 वाजेपर्यंत मी स्वतः तिकडे पोलीस स्टेशनमध्ये होतो, त्याच्यावर FIR नाही. आज तुम्हाला त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून कळलं असेल, त्यांच्या एक्सप्रेशनवरून कळलं असेल, त्यांच्या शब्दांवरून कळलं असेल, त्यांच्या उत्तरातून कळलं असेल की ते काय त्याच्यामध्ये हे करणार, म्हणजे काय म्हणतात ना त्याच्यावर प्रोसिजर ते करणार आहेत. ते काहीच करणार नाहीत. हे सगळे जे कोण आरोपी पकडले गेलेले आहेत, सगळे ज्यांच्यावर आम्ही आरोप केलेले आहेत, ते सगळे मोकाट सुटणार. ते सुटलेलेच आहेत, ते बाहेर फिरत आहेत. त्यांच्यावर कसली कारवाई होणार नाही. मला माहीतच होतं होणार. पण आता पुढची प्रोसिजर मी वकिलांना विचारून जे जे कोण ह्या विषयामध्ये पार्टी आहेत, ज्यांनी ज्यांनी ह्या प्रोसिजरमध्ये त्यांचा हातभार असेल किंवा त्यांचा कुठेतरी हात असेल, अशा सगळ्यांवर मी केस करायचं ठरवलं आहे. कारण का त्याच्या पलीकडे माझ्याकडे आता पर्याय उरलेला नाही. लोकांचा विश्वास न्यायव्यवस्थेवर उठेल. हे जर उघड
असे पैसे घेऊन रात्री बेरात्री हा पैशांचा नागडानाच जर करणार असतील इकडे महाराष्ट्रामध्ये आणि मालवणमध्ये खास करून, तर हा कुठेतरी थांबला पाहिजे. त्याच्यासाठी वकिलांशी बोलून योग्य ते पाऊल जे काही असेल ते मी लवकरात लवकर उचलण्याचं ठरवलं आहे. निलेशजी, तुम्ही म्हणालात की तुम्हाला आवडणार नाही, पण तुम्हाला निवडणूक आयोगालाही पार्टी करावं लागते. बरोबर आहे. आता बघा, ते बिचारे अधिकारी कोणाच्या तरी प्रेशरमध्ये आहेत. ते अधिकारी चांगले आहेत, मी त्यांना अगोदरपासून ओळखतो. ते आमच्या जिल्ह्यामधलेच अधिकारी आहेत. पण आता नाईलाजाने त्यांच्यावर केस होणार. त्यांनी प्रेशरमध्ये येऊन जे काय केलं, ते अधिकारी म्हणून जे शपथ घेतात त्या पदाला साजेशीर ते वागलेले नाहीत. म्हणून त्यांना पार्टी तर करावं लागेल. प्रत्येकाला पार्टी करावं लागेल, नुसतं एक अधिकारी नाही. ज्यांचा हात या कारवाईमध्ये लागलेला आहे, मग ते पोलीस डिपार्टमेंटचे असतील किंवा निवडणूक अधिकारी असतील, त्यांचा प्रत्येकाचा जिथे जिथे मला वाटलं की ह्यांची इन्व्हॉल्वमेंट असेल किंवा इन्व्हॉल्वमेंट आहे, जे कॅमेरामध्ये टपले आहेत किंवा कॅमेरामध्ये आलेले आहेत, त्यांची सगळ्यांवर कारवाई होणार आणि मी त्यांच्यावरती केस फाईल करणार. काल रात्रीची जी घटना घडली त्यामध्ये एक बाबा परब यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे 171 कलमांतर्गत. कोण विचारतो त्या गुन्ह्याला? 171 म्हणजे असंच तुला सोडून देतो आम्ही, जा बाबा तू अजून पैसे वाट, दारू पी, बिअर बार उघड, अजून पैशाचा नागडा नाच कर, तुला आम्ही सोडून दिलेलं आहे. हे काय कलम झाली? अहो, तुम्ही एका लोकप्रतिनिधीवर नको नको ती कलम लावता आणि असे बिअर बार चालवणारे, डान्स बार चालवणाऱ्यांवर तुम्ही हे अशा केसेस टाकतात की त्याला माहिती होतं कलम ऐकल्यावरच हसला असेल, तो स्वतः हसला असेल. आता काय म्हणणार त्याच्यावर? तुमच्यावर कारवाई करण्यामध्ये तत्परता आहे, परंतु ज्यांच्या संदर्भात कॅश सापडली तिथे कारवाई होत नाही. आता हे तुम्हाला समजलं, हे माझं फार मोठं नशीब आहे. कारण काय? फार मोठं नशीब आहे. प्रेशर कुणाचं? शासनावर प्रेशर कोणाचं असतं? आता मला मी सगळंच सांगतोय साहेब. मागच्या 10 दिवसामध्ये कोण प्रेशर टाकू शकतो? अच्छा, मी कोणाच्या विरोधात बोलायला सुरुवात केली? त्यांनी मग कसं IG पासून सगळे व्यवस्था इकडे माझ्या विरोधात बसवायचा प्रयत्न केला. मी हे उघड सांगतोय. तुम्ही फार नंतर आलात साहेब या सीनमध्ये. हा सीन फार अगोदर सुरू झाला आहे. 10-12 दिवस झालेले आहेत सीनला, म्हणून तुम्ही लेट एंट्री मारलेली आहे. तुम्ही अगोदर सीनचा पहिला सगळा सीनची माहिती घ्या आणि नंतर मला प्रश्न विचारा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.